हरी, रामकृष्ण हरी. चलो. शिरूर नगरपालिकेची जी आताची निवडणूक झाली आणि प्रभाग क्रमांक 4 मधून आपण प्रबळ दावेदार होता आणि आज त्याचं विजयामध्ये रूपांतर झालंय. आजचा दिवस कसा आहे? खूपच अविस्मरणीय आणि ऐतिहासिक दिवस आहे, कारण माझी राजकारणातली ही पहिलीच एंट्री आहे आणि ती खूप दमदार जोरदार अशी झाली. आणि माझ्या मैत्रिणींचं सहकार्य, संपूर्ण मतदारांचं सहकार्य, शिरूरकरांचं मला अनमोल ब्लेसिंग आशीर्वाद लाभले. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे, दोन्ही कुटुंबाचे, सासर माहेर सगळ्यांचे आशीर्वाद मला लाभले आणि हे असेच आशीर्वाद पुढील 5 वर्ष चांगलं काम माझ्या हातून घडो यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. क्रमांक 4 मधून एक सुशिक्षित डॉक्टर उमेदवार शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. याचा कुठेतरी मतदारांनी विचार केलेला दिसतोय. 100% केलेला आहे. मी तुम्हाला प्रचार दरम्यान काही प्रश्न उपस्थित केले होते. हो. तर नेमके आपल्या शिरूर नगर परिषदेमध्ये सुशिक्षित उमेदवारांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यापैकी आज तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामधून राजकीय क्षेत्रामध्ये येताना काय बदल वाटतात? तसं पाहायला गेलं तर बदल हा असा आहे की आत्तापर्यंत मी फक्त स्वतः एकटीच्या ह्याच्यावरती मैत्रिणींच्या सहकार्याने, कुटुंबाच्या मदतीने समाजकार्य करत होते. आता मला ते करण्यासाठी भक्कम असे अधिकार मिळतील की ज्याच्या जोरावरती मी खूप छान चांगलं समाजकारण करू शकेल आणि राजकारणही करेल. असं म्हणतात की एका पुरुषाच्या विजयामागे किंवा याच्या मागे एक महिलेचा हात असतो, पण आज मी असं विचारतो की एका महिलेच्या विजयामागे एका पुरुषाचा हात आहे. काय अगदी वाटतं? 100% माझे पती डॉक्टर संतोष पोटे, मुलगा डॉक्टर ओम पोटे, तसंच माझे धीर श्री विलास पोटे, डॉक्टर धनंजय पोटे आणि संपूर्णच पोटे कुटुंबीय, माझे सासरे संपतराव पोटे, असं सगळ्यांचंच मला पुरुष मंडळींचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यातल्या त्यात मी विशेषतः माझे पती यांचं खूप खूप आभार मानते, कारण घरातून भक्कम साथ लागते, त्याशिवाय पुढे जाणं थोडंसं जड जातं, पण मला ती भक्कम साथ घरातूनच मिळाली. माजी आमदार आशेष लंके यांनी आपल्या विजयामध्ये आपला खूप मोठा त्यांचा वाटा आहे. हो. याबद्दल काय सांगा? अगदीच आदरणीय अशोक बापू पवार यांचं खूप असं अनमोल सहकार्य मला लाभलं, त्यांची मी ऋणी आहे. तसेच आपले खासदार निलेशजी लंके, आमचा राळेगण सिद्धी परिवार, तिथला सगळा ग्रुप आणि संपूर्ण पारनेर, श्रीगोंदा तालुका, शिरूर तालुका या सगळ्यांचंच मला खूप खूप सहकार्य लाभलं. तसेच आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांची पण मी ऋणी आहे. त्यांनी मला समर्थ समजून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी या सगळ्यांची ऋणी आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांना काय आवाहन करणार? प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांचे मी प्रथमतः तर सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा हा विश्वास मी पुढील 5ही वर्ष सार्थक करेल, नक्कीच करेल.